पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाच्या शिरपेचात विकासाचा आणखी एक मानाचा तुरा रोवला गेलाय। अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या मतदारसंघासाठी तब्बल 421 कोटींचे रस्ते आणि पूल मंजूर केलेत। आमदार समाधान अवतडे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे एकूण 500 कोटींहून अधिक रेकॉर्ड ब्रेक निधी मिळाला असल्याची माहिती स्वतः आमदार समाधान अवतडे यांनी दिली आहे। या ऐतिहासिक निधीबद्दल अवतडे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचे आभार मानले असून मतदारसंघातील जनतेमध्ये आता आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आज राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प हा आज विधानसभा गृहामध्ये मांडला आणि या अर्थसंकल्पामधून या ठिकाणी ह्या महाराष्ट्राला हा अर्थसंकल्प म्हणजे खऱ्या अर्थाने सर्व शेतकऱ्यांना, सर्व उद्योगांना, सर्व नागरिकांना न्याय देणारा हा अर्थसंकल्प आहे। या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने माझ्या सोलापूर जिल्ह्याला असेल किंवा माझ्या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाला असेल अतिशय चांगल्या पद्धतीनं निधी देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये झालेलं आहे। आणि या अर्थसंकल्पामध्ये खरं म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफीचं धोरणसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे। शिवाय सोलापूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी उमेद मॉलचं उभारण्यासाठी सुद्धा या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। शिवाय 7.5 HP पर्यंतच्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी वीज बिल माफ करण्याचं सुद्धा धोरण या ठिकाणी आदरणीय मुख्यमंत्र्यांनी घेतलेलं आहे। शिवाय आज या ठिकाणी बघत असताना या मुख्यमंत्री लाडकी बहीण ही योजनेसाठी सुद्धा भरीव निधी देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये खऱ्या अर्थाने झालेलं आहे। आणि आज या निमित्तानं या पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये या अनेक रस्ते, पूल आणि मंगळवेढ्याची जी महत्त्वाकांक्षी योजना आहे 24 गावची उपसा सिंचन योजना, या उपसा सिंचन योजनेला सुद्धा 60 कोटी रुपये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे। शिवाय 20 कोटीची रस्ते हे मंगळवेढा तालुक्याला दिलेले आहेत। आणि या ठिकाणी पंढरपूर तालुक्यामध्ये जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये आणि तालुक्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ 421 कोटीचे रस्ते आणि पूल हे पंढरपूर तालुक्यामध्ये दिलेले आहेत। आणि नक्कीच यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये जवळजवळ 500 कोटीहून अधिक निधी या ठिकाणी देण्याचं काम या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, या राज्याचे दुसऱ्या आमच्या उपमुख्यमंत्र्या सुनेत्राताई पवार या निमित्तानं खरं म्हणजे या सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री शिवेंद्र महाराज भोसले आणि या आमच्या भारतीय जनता पार्टी प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब यांच्यामुळं या ठिकाणी हा निधी या निमित्तानं माझ्या मतदारसंघाला मिळाला। मी मनापासून या सरकारचं अभिनंदन करतो, मनापासून त्यांचं पंढरपूर मंगळवेढा दोन्ही तालुक्याच्या वतीनं, जनतेच्या वतीनं त्यांचं आभार मानतो। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।